नमस्कार मित्रांनो, मागच्या काही दिवसांमध्ये तुम्ही एक बातमी वाचली असेल किंवा ऐकली असेल. केशवानंद भारती वर्डिक्ट नाउ अवेलेबल इन 10 इंडियन लँग्वेजेस, चीफ जस्टिस ऑफ इंडिया. तर आदरणीय सरन्यायाधीश जे आहेत सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना ही माहिती दिली की केशवानंद भारती ही जी केस आहे ती आता सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटमध्ये 10 लँग्वेजेसमध्ये अवेलेबल आहे. तर मुळात या केशवानंद भारती केसची आठवण येण्याचं कारण काय आणि त्याचा इम्पॉर्टन्स नेमका काय आहे. आठवण येण्याचं कारण असं की ह्या केसचा जो निर्णय लागला होता हा एप्रिल 1973 मध्ये लागला होता. म्हणजे यावर्षी 2023 मध्ये या केसच्या निर्णयाला 50 वर्ष झालेली आहेत. पण मग असे अनेक निर्णय येतात जातात, हजारो निर्णय सुप्रीम कोर्ट देतं आणि अशा शेकडो निर्णयांना 50 वर्ष झालेली असतील. मग याच निर्णयाचं महत्त्व कशासाठी? तर या निर्णयाचं महत्त्व तुम्ही बघायचं असेल तर तुम्ही जर सुप्रीम कोर्टच्या वेबसाईटवर गेलात ॲक्च्युअली तर तुम्हाला अशा पद्धतीने सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया द बेसिक स्ट्रक्चर जजमेंट याचे हे डिटेल्स दिले, ज्याच्यामध्ये बॅकग्राऊंड दिलेला आहे, त्याच्यानंतर इंट्रोडक्शन दिलेलं आहे, की लिगल इश्यूज काय होते, आर्ग्युमेंट्स काय होत्या आणि कन्क्लुजन काय, हे सगळं दिलेलं आहे. राईट. याचा डिटेल स्टडी आपण नंतर ज्यावेळी फंडामेंटल राईट्सचा डिटेल अभ्यास करू त्यावेळी करणारच आहोत. पण थोडक्यात याचं फक्त महत्त्व काय हे इथे जे कन्क्लुजन आहे या कन्क्लुजनच्या याच्यावरनं आपल्याला मिळतं ते आपण फक्त 2-3 मिनिटांमध्ये बघू. त्याचा स्क्रीनशॉट मी इथे घेतलेला आहे. केशवानंद भारती case has been held as landmark in the history of Indian constitutional law. लँडमार्क म्हणजे हा एक मैलाचा दगड मानला जातो. आता एक लक्षात ठेवा, केशवानंद भारती हे या केसमध्ये याचिका दाखल करणारे होते, केरळचे होते आणि एका रिलिजियस ऑर्गनायझेशनचे हेड होते. केरळमध्ये लँड ॲक्विजिशन म्हणजे भूमी अधिग्रहणाचे कायदे पास झालेले होते आणि त्याच्या विरुद्ध स्वामी केशवानंद भारतीजी यांनी केस दाखल केलेली होती आणि ती हळूहळू जात जात सुप्रीम कोर्टापर्यंत आली. आणि सुप्रीम कोर्टामध्ये ते जे केरळ सरकारने केलेले पास केलेले कायदे होते ते योग्य का अयोग्य याचा निर्णय तर दिलाच सुप्रीम कोर्टाने, योग्य असल्याचं ठरवलं. पण त्याचबरोबर त्या अनुषंगाने वेगवेगळे जे मॅटर्स डिस्कशनला आले त्या मॅटर्सवर सुप्रीम कोर्टाने अत्यंत महत्त्वपूर्ण आपला निकाल दिला. त्या निकालाने काय काय एस्टॅब्लिश झालं. इट अफर्म द सुप्रीमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. सुप्रीम कोर्टाने निर्णय असा दिला की आपली जी राज्यघटना आहे या आपल्या राज्यघटनेचा एक आत्मा आहे. ओके, म्हणजे क्रक्स आहे, एक बेसिक स्ट्रक्चर आहे, मूलभूत त्याचा एक साचा आहे की जो बदलता येऊ शकत नाही. तुम्ही त्याचा राज्यघटनेचा थोडाफार फॉर्म बदलू शकतात, राज्यघटनेमध्ये काही बदल करणे हे पण दुरुस्त्या करणे पण आवश्यक असतं बदलत्या काळानुसार. पण हा सगळा फॉर्म चेंज करताना, या दुरुस्त्या करताना, कालानुरूप बदल करताना संसदेला राज्यघटनेचा आत्मा बदलता येणार नाही. त्या आत्म्यासाठी सुप्रीम कोर्टाने वापरलेला शब्द आहे बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन. आणि म्हणून केशवानंद भारती केसला बेसिक स्ट्रक्चर जजमेंट असंही म्हणतात. ओके, तर सुप्रीमसी ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय की राज्यघटना ही सर्वश्रेष्ठ आहे, कारण राज्यघटनेचा जो आत्मा आहे तो संसदेला सुद्धा घटना दुरुस्तीने बदलता येणार नाही. म्हणजे काय, राज्यघटनेची सर्वश्रेष्ठता. अँड इंडिपेंडन्स ऑफ द ज्युडिशियरी. इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी म्हणजे न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य. का तर राज्यघटनेचा आत्माच बदलणार असेल तर संसदेने काहीही केलं तरी सुद्धा त्याचं न्यायालयीन पुनर्विलोकन करण्याचा अधिकार म्हणजेच विशिष्ट घटना दुरुस्तीची योग्यता तपासण्याचा अधिकार कोर्टाकडे राहील. म्हणून इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी. अँड प्रमोटिंग द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, जे मी तुम्हाला सांगितलं मूलभूत साचा. द जजमेंट लेव्ड डाऊन सेव्हरल प्रिन्सिपल्स दॅट हॅव बिकम द बेडरॉक ऑफ कॉन्स्टिट्यूशनल लॉ इन इंडिया. म्हणजे या
या जजमेंटने, या निकालाने काही खूप महत्त्वाची तत्व घालून दिली की जी तत्व आज सुद्धा अबाधित आहे आणि त्या तत्वाला अनुसरून अनेक वेळा नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करणारे, घटनेचा आत्मा बदलू न देणारे अनेक निर्णय पुढच्या काळामध्ये वेगवेगळ्या कोर्टांनी दिलेले आहेत. आणि हे जे आहे जे प्रिन्सिपल्स आहेत त्या प्रिन्सिपल्समध्ये रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्याचं राज्य, सेपरेशन ऑफ पॉवर म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट्समध्ये अधिकारांची विभागणी, इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी, ही सगळी तत्व आहेत. ओके. नंतर याचे डिटेल्स असे आहेत की हा जो निर्णय होता 7 वर्सेस 6 मेजॉरिटी होता. इनफॅक्ट 13 सुप्रीम कोर्टाचे जज एवढं मोठं बेंच हा निर्णय देण्यासाठी बसलं होतं. हे एक अतिशय मोठ्या बेंच मधलं एक मोठं बेंच समजलं जातं. 13 जजेस, त्याच्यात 7 जजेस विरुद्ध 6 जजेस असा हा डिसिजन आहे. ऍक्च्युली तो विरुद्ध नसतो, इन द सेन्स 6 जजेसचं वेगळं ओपिनियन असतं थोडंफार, 7 जजेस मेजॉरिटींचं एक ओपिनियन होतं. ओके. आणि याच्यामध्ये जे बेसिक स्ट्रक्चर सांगण्यात आलं, बेसिक स्ट्रक्चर की बाबा राज्यघटनेचं बेसिक स्ट्रक्चर बदलता येणार नाही. मग त्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये नेमकं काय काय आता म्हणजे घटनेचा आत्मा काय आहे, तर इनफॅक्ट या जजमेंटमध्ये जर तुम्ही बघितलं तर असा उल्लेख आहे की बेसिक स्ट्रक्चर डिफाईन करणं हे काही कठीण नाही आहे. कोणालाही विचारलं तर ते सांगू शकेल. आता मला सांगा, समजा डेमोक्रेसी ऑर डिक्टेटरशिप म्हणजे लोकशाही की हुकुमशाही, याच्यात राज्यघटनेचं बेसिक स्ट्रक्चर, राज्यघटनेचा आत्मा जर आपल्याला निवडायला सांगितलं तर आपण काय निवडू? आपण ऑब्व्हियसली डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही निवडू. म्हणजे लोकशाही हा आत्मा आहे, राईट. धर्मनिरपेक्षता की धर्मावर आधारित राष्ट्र, याचा जर चॉईस दिला आपल्याला तर आपण ऑब्व्हियसली काय निवडू? धर्मनिरपेक्षता निवडू. सेपरेशन ऑफ पॉवर की एकाच सेंट्रल गव्हर्नमेंटकडे सर्व पॉवर्स, की राज्य आणि केंद्रामध्ये वाटणी, तर आपण राज्य केंद्रामधली वाटणी निवडू, राईट. मूलभूत हक्क हे नागरिकांना मिळाले पाहिजेत की मूलभूत हक्कांवर काहीही निर्बंध लादण्याचा हक्क संसदेला असला पाहिजे, तर आपण काय म्हणू की मूलभूत हक्क हे बेसिकली नागरिकांना मिळाला पाहिजे आणि फक्त वाजवी बंधनं लादण्याचा अधिकार हा संसदेला असला पाहिजे. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये डिस्कशन आहे जजमेंटमध्ये. आणि या सर्वांना म्हणजे लोकशाही, धर्मनिरपेक्षता, गणराज्य, कायद्याचं राज्य, त्याच्यानंतर मूलभूत हक्कांचं संरक्षण वगैरे वगैरे असे अनेक प्रिन्सिपल्स आहेत की जे बेसिक स्ट्रक्चरमध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. ओके. आणि या बेसिक स्ट्रक्चरच्या विरोधी जर एखादा कायदा असेल तर तो त्या कायद्याचं न्यायालयीन पुनर्विलोकन होऊ शकतं, हे या जजमेंटने म्हटलेलं आहे. आणि आजही या जजमेंटच्या आधारे अनेक निर्णय लोकशाहीला वाचवणारे, नागरिकांच्या मूलभूत हक्कांना वाचवणारे, निरंकुश सत्तेवर बंधनं घालणारे अनेक निर्णय कोर्टाने दिलेले आहेत. आणि म्हणून ही जजमेंट, हा निकाल महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणून त्याचे 50 वर्ष हे महत्त्वाचे आहे.